आज तुम्ही जे लोक हा व्हिडिओ पाहताय त्यापैकी किती जणांना आपण गरीब किंवा सर्वसामान्य राहावं असं वाटतं? मी खात्रीलायकरित्या सांगतो की 0 लोकांना असं वाटत असेल की आपण गरीब राहावं. आपल्यापैकी बरेच जण असा विचार करतात की करोडपती होणं हे फक्त श्रीमंत घरातल्या लोकांसाठी सोपं असतं किंवा ज्यांना पगार जास्त असतो, मोठ्या आकड्यांचा पगार असतो, त्यांच्यासाठी हे सहज शक्य आहे. पण आज मी तुम्हाला असं एक सत्य सांगणार आहे जे ऐकून तुम्हाला सुद्धा धक्का बसेल. करोडपती होण्यासाठी तुम्हाला श्रीमंत असण्याची गरज नाही, मोठ्या कंपनीत काम करायची गरज नाही किंवा लॉटरी तुम्हाला लागली पाहिजे असंही नाही. तुम्हाला फक्त एक गोष्ट करायची आहे, ती म्हणजे रोज फक्त 100 रुपयांची बचत करायची आहे. तुम्ही बरोबर ऐकलं, रोज फक्त 100 रुपये तुम्हाला वाचवायचे आहेत, त्याची बचत करायची आहे. आपण 100 रुपये तर रोज आपल्या चहा नाश्त्यावर खर्च करतो. मग आता तुम्ही म्हणाल की 100 रुपयांनी असं काय होणार आहे? पण हेच 100 रुपये तुम्हाला करोडपती बनवू शकतात. ते कसं आज आपण पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. बाकी फायनान्समध्ये भरपूर किचकट फंडे असतात. ते पैसा पाणी काय करतं तुम्हाला अतिशय सोप्या भाषेमध्ये समजावून सांगत असतं. त्यामुळं या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, नाहीतर शेवटी नुकसान तुमचं आहे. चला तर मग सुरुवात करूया. आधी मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो. राजू नावाचा एक मुलगा होता. त्यानं वयाच्या 20व्या वर्षी शहरात तो गाव सोडून आला. एका छोट्या दुकानामध्ये त्यानं काम करायला सुरुवात केली. सुरुवातीला त्याचा पगार जेमतेम होता, पण त्यानं स्वतःला एक सवय लावून घेतली. रोज रात्री झोपायच्या आधी तो डब्यामध्ये 100 रुपये टाकायचा. महिन्याला ते 3000 रुपये एका ठराविक योजनेमध्ये तो इन्व्हेस्ट करायचा. त्यानं हे न थांबता तब्बल 35 वर्ष केलं. आज राजू 55 वर्षाचा आहे आणि त्याच्या खात्यामध्ये 1.5 कोटीपेक्षा जास्त रुपये आहेत. त्याने आयुष्यभर फक्त 12,60,000 रुपयांची गुंतवणूक केली होती आणि तेवढ्या पैशात तो करोडपती झाला. याला म्हणतात कंपाऊंडिंग. आता आपण कंपाऊंडिंग नक्की काय आहे हे समजावून घेऊयात. रोज तुम्ही काय करताय? 100 रुपये वाचवायचे, तर दर महिन्याला तुम्ही साधारणपणे 3000 रुपये वाचवणार. हे 3000 रुपये तुम्ही जर SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन मध्ये जर टाकले तर तुमचे पैसे वाढत जातात. आता ज्या लोकांना SIP काय हेच माहिती नाही त्यांच्यासाठी सांगतो. म्युच्युअल फंडामध्ये दरमहा एक ठराविक रक्कम गुंतवण्याची पद्धत म्हणजे SIP. तुम्ही बँकेमध्ये जसं RD करतात तसंच हे आहे, फक्त यामध्ये रिटर्न्स थोडे जास्त असण्याची शक्यता असते. शेअर मार्केट कधी वर जातं कधी खाली येतं, पण SIP मध्ये तुम्ही दर महिन्याला इन्व्हेस्ट जर करत राहिला तर मार्केटचा सरासरी जो रिटर्न्स आहे त्याचा फायदा तुम्हाला मिळत राहतो. आता येतो कंपाऊंडिंगचा जादुई भाग. समजा तुम्ही दर महिन्याला 3000 रुपये SIP मध्ये टाकलेले आहेत. वर्षाला साधारणपणे 12% तुम्हाला रिटर्न्स मिळालेले आहेत, तर करोडपती होणं अशक्य नाही. अनेक म्युच्युअल फंडांनी ऐतिहासिक दृष्ट्या असे रिटर्न्स दिलेले आहेत. 35 वर्षांनंतर तुमचे एकूण गुंतवलेले पैसे मी आधी म्हटलं तसं 12,60,000 रुपये असतील, पण त्यावर तुम्हाला मिळणारा रिटर्न जो आहे तो 1,65,000 रुपयांपेक्षा जास्त तुम्हाला या गुंतवणुकीवर मिळणार आहे. आता हे कसं होतं ते आपण बघूया. कंपाऊंडिंग मध्ये काय होतं, तुम्हाला फक्त इन्व्हेस्ट केलेल्या पैशावर व्याज मिळत नाही, तर त्यावर जे व्याज मिळालं आहे त्यावर सुद्धा व्याज मिळेल. म्हणजे पहिल्या वर्षी तुम्ही 36,000 रुपये इन्व्हेस्ट केले, त्यावर 12% साधारणपणे 2299 रुपये तुम्हाला मिळाले. आता पुढच्या वर्षी तुमचे आधीचे पैसे, मूळ पैसे आणि त्यावर मिळालेलं व्याज हे दोन्ही मिळून इन्व्हेस्टमेंटच्या रकमेमध्ये जोडले जातात. हळूहळू ते पैसे वाढत जातात. सुरुवातीला वाढ कमी होत असते असं आपल्याला वाटतं, पण 20-25 वर्षानंतर हे पैसे इतके मोठे होतात की ते थांबवणं अतिशय कठीण होतं. म्हणजे त्याची वाढ जी आहे, कंपाऊंडिंग जी आहे ती वाढत जाते. आता आपण बघूयात की SIP सुरू कशी करायची. SIP सुरू करणं आता सोपं झालेलं आहे. तुमच्या मोबाईल मधनं तुम्ही ग्रो, झिरोदाचं कॉइन, पेटीएम मनी किंवा HDFC, SBI, ICICI यासारख्या बँकांच्या ऍपवरनं थेट SIP सुरू करू शकता. फक्त तुम्हाला KYC करायला लागते, त्यासाठी पुन्हा आधार कार्ड, पॅन कार्ड लागतं. एकदा हे तुम्ही सगळं डॉक्युमेंट सबमिट केले, SIP सुरू केली आणि सेटिंग केली की दर महिन्याला आपोआप तुमच्या खात्यात पैसे जातात. इन्व्हेस्टमेंट सुरू होते. तुम्हाला तारीख पण लक्षात ठेवायची गरज नाही. आता कोणत्या प्रकारच्या फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट करावी हे जर तुम्ही मला विचारलं तर लॉंग टर्मचा विचार करा असं मी म्हणेन. कारण इक्विटी म्युच्युअल फंड हे लॉंग टर्म मध्ये चांगले रिटर्न्स देतात असं मानलं जातं. यामध्ये स्मॉल कॅप असतील, मिड कॅप असतील, फ्लेक्सी कॅप असतील, ज्यांनी ऐतिहासिक दृष्ट्या चांगले रिटर्न्स दिलेले आहेत अशा काही फंडांची नावं मी तुम्हाला सांगतो. याच फंडात गुंतवा असं मी म्हणत नाही. क्वांट स्मॉल कॅप फंड असेल किंवा निपॉन इंडियाचा स्मॉल कॅप फंड असेल, पराग पारिक फ्लेक्सी कॅप फंड असेल किंवा HDFC बॅलन्स्ड ॲडव्हान्टेज फंड असेल. पण एक लक्षात ठेवा, मी आधी म्हटलं तसं जुने रिटर्न्स पाहून भविष्यामध्ये देखील तसेच रिटर्न्स मिळतील याची गॅरंटी नसते. त्यामुळे इन्व्हेस्टमेंट जर तुम्हाला करायची असेल तर तुमचा कोणीतरी एक तज्ञ सल्लागार असेल, त्याच्याशी चर्चा करा आणि मग निर्णय घ्या. आता मी तुम्हाला अशा 3 गोष्टी सांगतो ज्या तुम्ही केल्या तर तुमचा हा प्रवास जो आहे तो अतिशय लवकर होतो. पहिली गोष्ट म्हणजे काय, ती तुम्ही लवकर सुरुवात केली पाहिजे. तुम्ही जितक्या लवकर सुरू कराल तितका जास्त वेळ तुम्हाला
कंपाऊंडिंगला मिळेल. म्हणजे बघा, वयाच्या 25व्या वर्षी सुरू केलेली इन्व्हेस्टमेंट आणि वयाच्या 45व्या वर्षी सुरू केलेली इन्व्हेस्टमेंट 20 वर्षाचा फरक आहे याच्यामध्ये. तर तो फरक जो आहे तो अर्थातच मॅटर करतो. जर तुम्ही 25व्या वर्षी सुरू केली SIP तर 60व्या वर्षी तुमच्याकडे निश्चितच कोट्यावधी रुपये असतील. पण जर तुम्ही 45व्या वर्षी सुरू केली तर तुम्हाला 15 वर्षाचाच इन्व्हेस्टमेंट पिरियड मिळतोय. त्यामुळे तुम्हाला मिळतील पैसे पण तुलनेनं कमी मिळतील, कारण कंपाऊंडिंगला तुम्हाला पुरेसा वेळ मिळालेला नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे शिस्त तुमच्याकडे असली पाहिजे. शेअर बाजार खाली गेला किंवा मंदी आली म्हणून तुम्ही घाबरून जाऊ नका, SIP बंद करू नका. मी खरंच सांगतो, जे लोक घाबरून मार्केट खाली असताना SIP बंद करतात तेच लोक नंतर पश्चाताप करतात. न डगमगता चालत राहणं हेच संपत्ती निर्माण करण्याचं सगळ्यात मोठं रहस्य आहे. आता तिसरी गोष्ट येते ती म्हणजे स्टेप अप SIP. म्हणजे काय करायचं की दरवर्षी तुमची SIP ची रक्कम जी आहे ती थोडी वाढवत राहायची. दरवर्षी 10 ते 15% जरी तुम्ही वाढवली तरी करोडपती होण्याचं तुमचं उद्दिष्ट तुम्ही लवकर गाठाल. जसजसा पगार वाढतो, जसजसं तुमचं उत्पन्न वाढतं, तसतशी तुमची इन्व्हेस्टमेंट देखील वाढवत राहा. ही अतिशय स्मार्ट गोष्ट आहे. आता पुन्हा एक महत्त्वाचा प्रश्न, तो म्हणजे SIP आणि लमसम याच्यात काय फरक आहे. लमसम मध्ये तुम्ही काय करता, एकाच वेळी मोठी रक्कम तुम्ही इन्व्हेस्ट करता. जसं तुम्हाला एकदम 10 लाख रुपये मिळाले, समजा कंपनीतनं तुम्हाला बोनस मिळाला, इन्सेंटिव्ह मिळाला, तर ते एकदम इन्व्हेस्टमेंट करणं म्हणजे लमसम इन्व्हेस्टमेंट. यात रिस्क थोडी जास्त असते, कारण शेअर बाजाराची इन्व्हेस्टमेंटसाठी योग्य वेळ ओळखणं तुलनेनं कठीण असतं. SIP मध्ये काय होतं, तुम्ही थोडी रक्कम दर महिन्याला इन्व्हेस्ट केली जाते, त्यामुळे रिस्क कमी होते. सामान्य माणसासाठी SIP हा जास्त सुरक्षित, खात्रीलायक आणि सोपा असा पर्याय मानला जातो. एक गोष्ट तुम्ही कायम लक्षात ठेवा, म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं म्हणजे शेअर बाजारात थेट इन्व्हेस्टमेंट करणं नव्हे. फंड मॅनेजर काय करतात, तुमचे पैसे तुमच्याकडनं घेतात, वेगवेगळ्या कंपन्यांच्या शेअर्स मध्ये ते गुंतवले जातात. त्यामुळे रिस्क जी आहे ती विभागली जाते. एखाद्या कंपनीचा शेअर खाली गेला तर दुसऱ्या कंपनीचा शेअर वर गेलेला असतो. त्यामुळे तुमचा एकूण रिटर्न बघितलं किंवा एकूण नुकसान जरी बघितलं, रिटर्न चांगले मिळतात, नुकसान तुलनेनं कमी होतं. आता थोडंसं चुकांबद्दल बोलूया, जे बहुतेक लोक करतात. त्या तुम्ही जर चुका नाही केल्यात तर तुमचं टार्गेट तुम्ही लवकर अचीव्ह करू शकाल. पहिली चूक म्हणजे काय की उशिरा सुरुवात करायची. आधी थोडेसे पैसे जमले की मग मी करतो असा विचार तुम्ही करत बसाल, पण वेळ गेली की ती परत येत नसते. कंपाऊंडिंग हा पूर्णपणे वेळेचा खेळ आहे. जितकी जास्त वेळ तितका जास्त फायदा. दुसरी चूक म्हणजे काय होते की मी आधी सांगितलं तसं मध्येच पैसे काढून घेणं. EMI भरायला माझ्याकडे पैसे नाहीयेत म्हणून SIP बंद करून टाकली. मला फोन घ्यायचा होता मग मी पैसे SIP मधनं काढून घेतले. असं जर तुम्ही वेळोवेळी करत राहिलात तर संपत्ती निर्माण करण्याचा जो तुमचा प्रवास आहे त्या प्रवासाला ब्रेक लागतो आणि तो प्रवास खंडित झाला की पुन्हा तितक्याच वेगाने तो सुरू करता येत नाही. त्यामुळे तो प्रॉब्लेम होऊ शकतो. तिसरी चूक म्हणजे काय की बाजार पाहून घाबरणं, मार्केट पाहून घाबरणं. मार्केट खाली गेलं की लोक SIP बंद करतात, म्हणजे सेल असताना दुकानातून तुम्ही निघून जाताय असं आहे. मार्केट जेव्हा खाली असतं तेव्हा तुम्हाला जास्त युनिट्स मिळत असतात, म्हणजे तुम्ही स्वस्तात खरेदी करताय. शेवटी आणखी एक गोष्ट सांगतो, आज तुम्ही हा व्हिडिओ पाहताय याचा अर्थ तुम्हाला तुमचं आयुष्य, आर्थिक वाटचाल जी आहे ती बदलायची आहे. पण बघणं आणि करणं यामध्ये फरक असतो. बरेच लोक ही माहिती ऐकतात, हो हे बरोबर आहे असं म्हणतात, मात्र सुरुवात करत नाहीत. त्यामुळं ते कधीही पुढे जाऊ शकत नाही. तुम्ही त्यांच्यासारखे नाही आहात. आज एकच काम करा, तुमच्या मोबाईलवर तुम्ही एक म्युच्युअल फंडाचा ॲप डाउनलोड करा, इन्स्टॉल करा, ॲपमध्ये जाऊन KYC करा, 3000 रुपयांची SIP सेट करा आणि एवढंच करा आणि सोडून द्या. लक्षात ठेवा, पैसा कमावणं कदाचित सोपं नसेल, पण कमावलेला पैसा योग्य ठिकाणी इन्व्हेस्ट करणं आणि तो वाढवणं हे तुमच्या हातात आहे. रोज फक्त एक चहा कमी प्या, तेच पैसे तुमच्या भविष्यासाठी इन्व्हेस्ट करा. 35 वर्षानंतर तुमचा तुम्हालाच विश्वास बसणार नाही याची खात्री मी देतो. तुम्ही पैसे कमावले आणि ते वाढवले ही एक चांगली गोष्ट आहे जी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता पाहिली. पण आपण ज्या बँकेमध्ये पैसे ठेवले ती जर बँक बुडाली तर काय होईल, आपल्या पैशाचं काय होईल? राईट साईडला दिसणारा हा व्हिडिओ तुमच्या प्रश्नांची उत्तरं नक्की देईल. एकदा क्लिक करा आणि नक्की पहा. धन्यवाद.